त्यामुळे आता पुढे काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढची बातमी, सुनेत्रा पवार यांचं माहेर म्हणजे राजकीय घराणंच, त्यांचं सासर म्हणजे पवार कुटुंब। गेल्या 37 वर्षात सुनेत्रा पवारांनी शरद पवार आणि अजित पवारांचं राजकारण अगदी जवळून पाहिलं। आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांवर अचानक उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली आहे। अजित पवार हे लोकनेते होते, कुटुंब सांभाळणारे होते आणि प्रशासनावरही त्यांची जबरदस्त पकड होती। सुनेत्रा पवारांचा आता या सगळ्या आघाड्यांवर कस लागणार आहे? सुनेत्रा पवारांसमोरची 10 आव्हानं नेमकी काय असतील बघूया। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन। महाराष्ट्रात पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदी एक महिला विराजमान झाली आहे। मात्र नियतीनं अचानक हे दान सुनेत्रा पवारांच्या पदरात टाकलंय। त्यामुळेच खांद्यावर अचानक पडलेली ही जबाबदारी पेलण्याचं मोठं आव्हान सुनेत्रा पवारांवर आहे। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत। त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात आणि एकनाथ शिंदेंच्या सोबतीनं काम करायचंय। उपमुख्यमंत्रीपद सांभाळण्याची धमक, क्षमता आणि निर्णय क्षमता या कसोट्यांवर सुनेत्रा पवारांचा कस लागणार आहे। उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना फडणवीस आणि शिंदेंच्या दबावात न येता स्वतंत्र अस्तित्व राखणं हे सुनेत्रा पवारांसमोरचं पहिलं आव्हान असेल। अजित पवार हा सरकारमधला ग्रामीण महाराष्ट्राचा अस्सल ग्रामीण बाज असलेला चेहरा होता। ते प्रतिनिधित्वही सुनेत्रा पवारांना कायम ठेवावं लागेल। अजित पवारांकडे असलेली उत्पादन शुल्क आणि क्रीडा अशी काही खाती सुनेत्रा पवारांकडे येण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्रीपद सांभाळता सांभाळता या खात्यांचा कारभार चोख करणं ही सुनेत्रा पवारांची जबाबदारी असेल। अजित पवारांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती, त्यानुसार सुनेत्रा पवारांकडूनही अपेक्षा ठेवल्या जातील। अजित पवारांनी नेत्यांना सांभाळलं, कुठलाही नेता अजित पवारांच्या शब्दाबाहेर नव्हता। तसंच पक्षातल्या प्रस्थापित नेत्यांना सांभाळणं, नवख्या नेत्यांना बळ देणं आणि पक्ष संघटन मजबूत करणं या तीनही पातळ्यांवर सुनेत्रा पवारांना काम करावं लागेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळांसारखे कसलेले मुरब्बी राजकारणी, महत्वाकांक्षी असलेले सुनील तटकरे आणि मनी पॉवरसह दिल्लीतही वजन राखून असणारे प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते आहेत। या नेत्यांच्या दबावात न येता स्वतःचे ठोस निर्णय घेणं हे सुनेत्रा पवारांसमोरचं मोठं आव्हान असेल। सध्याच्या घडीला सहानुभूती सुनेत्रा पवारांच्या बाजूने आहे, पण सहानुभूती ही एक्सपायरी डेटसह असते। कालांतरानं ती कमी झाल्यावर तटकरे, पटेल आणि भुजबळ या प्रॅक्टिकल नेत्यांच्या राजकारणाचा सामना सुनेत्रा पवारांना करावा लागण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशीच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या सुद्धा। त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले। त्यानंतर पटापट चक्र फिरली। विरोधी पक्ष राहूच नये अशी भाजपची इच्छा आहे। त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजप फारसा उत्सुक नाही। हे सगळं लक्षात घेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नियंत्रण ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। त्यामुळे भाजपच्या किती आहारी जायचं आणि स्वतःच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं याचा योग्य विचार सुनेत्रा पवारांना करावा लागेल। सुनेत्रा पवार यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहे। विशेषतः आज अजित पवार यांची जी जागा आहे, त्यांचं जे कर्तृत्व होतं, त्यांचं जे नेतृत्व होतं, त्यांची जागा तर दुसरं कोणीच घेऊ शकत नाही। आज त्यांच्या जागेवर आज ती जबाबदारी सुनेत्राताईंनी घेतलेली आहे आणि त्यांना आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल। म्हणजे पूर्व खात्यावर ज्या पद्धतीने पकड होती अजित पवारांची, त्या दृष्टीने खाती सांभाळणं, पक्षाचं नेतृत्व करणं, पक्षाबरोबर जे सहकारी आहेत आपला त्यांना एकत्र ठेवणं ही सगळी मोठी जबाबदारी असणार आहे। आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र व्यक्तिमत्व हे कुठेही मर्ज होणार नाही आघाडीमध्ये किंवा महायुतीमध्ये, याची दक्षता घ्यावी लागेल। आणि सगळे जे आमदार खासदार जे अजित पवारांवर विश्वास ठेवून आपल्यासोबत आहेत त्यांना तेच विश्वासाचं वातावरण द्यावं लागेल।
शरद पवार आणि पाठोपाठ अजित पवारांनी पवार कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पवार कुटुंब सुखदुःखाच्या प्रसंगात एकत्र दिसतं. बारामतीत सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करणं ही चूक होती असं नंतर अजित पवार म्हणाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर कुटुंब एकत्र ठेवण्याचा अजित पवारांचा वसा सुनेत्रा सांभाळणार का याची उत्सुकता आहे. भविष्यात पवार कुटुंबामध्ये फूट पडलीच तर शरद पवार गट सुनेत्रा पवारांसाठी आव्हानं उभी करण्याची शक्यता आहे. तसं झालं तर शरद पवारांची खेळी, सुप्रिया सुळेंचा विरोध, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना पुरून उरण्याची ताकद सुनेत्रा पवारांना ठेवावी लागेल. पार्थ पवारांचं नाव मुंढवा जमीन घोटाळ्यात आहे. त्याचवेळी सुनेत्रा पवारांच्या जागी पार्थ पवार राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची शक्यता आहे. तसंच पार्थ पवारांना भविष्यात राष्ट्रवादीतली एखादी महत्त्वाची जबाबदारीही दिली जाऊ शकते. सध्या अजित पवारांच्या मृत्यूनंतर काही काळ विरोधक मुंढवा घोटाळा प्रकरणी गप्प बसले तरी भविष्यात हा प्रश्न सुनेत्रा पवारांना विचारला जाऊ शकतो. त्याबद्दल सुनेत्रा पवारांना योग्य ती भूमिका घ्यावी लागेल. अजित पवारांचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर होतं तर ते बारामतीवर. दादांना निरोप देताना अख्खी बारामती ढसाढसा रडली. सुनेत्रा पवार बारामतीमध्ये चांगल्याच सक्रिय आहेत. त्यांनी बारामतीत अनेक विकास कामं आणि सामाजिक कामंही केली आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर पुढच्या काही तासातच शरद पवारांनी नीरा नदीची पाहणी करून बारामतीचा कारभारी कोण याचे संकेत दिले होते. असं असताना बारामती कुणाच्या बाजूनं ठेवायची हे ठरवून सुनेत्रांना बारामतीची कारभारीण व्हावं लागेल. सुनेत्रा पवार या सध्या 63 वर्षांच्या आहेत. माजी मंत्री पद्मसिंह पाटलांच्या त्या भगिनी. त्यामुळे सुनेत्रा पवारांना राजकारण काही नवीन नाही. पण सुनेत्रा पवारांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल ते त्यांच्या कामाची तुलना कायम अजित पवारांशी होत राहील. पण अजित पवारांची गेली 37 वर्ष सावली म्हणून वावरलेल्या सुनेत्रा पवार कदाचित अतिशय ताकदीनं या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळू शकतील. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत. आजपासून सुनेत्रा पवारांसाठी गेम ऑफ थ्रोन्स सुरू झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.